कष्टकरी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांच्या या 92व्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला या माझ्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि आपल्या सर्व कामगारांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे आवडते नेते मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आपल्या राज्याचे पणन मंत्री नेते जयकुमारजी रावल साहेब, सातारा जिल्ह्यातले सुपुत्र आणि राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, सुबोधजी रणावल, विजय सावंत, संजीवजी नाईक, संघटनेचे नेते नरेंद्रजी पाटील, गुलाबरावजी जगताप, मनोजजी जामसुदकर, एकनाथ जाधव, चंद्रकांत शेठ पाटील, भारती पाटील, सूर्यकांत पाटील, संपत शेवाळे, शंकर पिंगळे, भीमती भाई, अमृतलाल, शीत बारोट, पिको खंडागळे, सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांना आदरांजली वाहतो. नव्या ध्येयाने, नव्या जोमाने 25 सप्टेंबरचा कार्यक्रम हा सादर करत असताना भविष्य काळातील उमेद ज्या नेत्यांनी आम्हाला दिली, ज्या नेत्याने महाराष्ट्रामध्ये हा माथाडी कायदा आणला, ज्या नेत्याने महाराष्ट्रातील असलेल्या मराठा बांधवांसाठी एक अभूतपूर्व अशाची लढाई केली, त्या नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कैलासवासी शिवराव पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेले अनेक वर्ष या नेत्यांच्या उपरोक्ष ही संघटना, कैलासवासी संभाजीराव पाटील असेल, नरेंद्र पाटील असेल, मी असेल, गुलाबराव जगताप असेल, फक्त आणि फक्त या कामगारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर तेवढीच मजबूतपणे चालवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. अनेक या ठिकाणी बदल झाले, पण फडणवीस साहेब, मी अभिमानाने सांगेन, आजही माथाडी कामगारांचा कामगार एकाच देवताला पोचतो, तो म्हणजे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांना पोचतो. बाकीच्या संघटना फोटो लावतात, मग विचार जपण्याची काम हे फक्त आमचा संघटनेचा कामगार करतोय. मी साहेबांच्या बद्दल उल्लेख करणार नाही, पण साहेब, ज्या नेत्याने आशिया खंडामध्ये हा कायदा बनवला, नव्हे तर एक कामगारांपासून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना छत्र दिलं, संरक्षण दिलं, त्याचबरोबर असलेल्या कायद्याच्या चौकटीमध्ये अभिमान अशा प्रकारचं हमाल गडी म्हणून जे ओळखलं जात होतं, ते माथाडी कामगार हे भूषण आम्हाला दिलं. अशा या नेत्याच्या असलेल्या कार्यप्रणालीवर आम्ही या ठिकाणी वाटचाल करतो आहोत. मला कल्पना आहे, आपण आणि सर्व मंत्रिमंडळ महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पाऊस आलेला आहे, मी पण काल बीडला होतो साहेब, फार प्रचंड भयानक परिस्थिती आहे. सरकार आपल्या पद्धतीने मदत करत आहे. मी आणि नरेंद्र पाटील साहेब इथं आहे, गुलाबराव जगताप साहेब आहेत, चंद्रकांत पाटील, माझे सर्व संघटनेचे एकनाथ जाधव पदाधिकारी आहेत. मी कामगारांना विनंती करेन की आज प्रत्येक वेळेला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांपासून शिवाजीराव संभाजीराव पाटील साहेबांपर्यंत या देशावर, या राज्यावर ज्या ज्या वेळेला संकट आलं, तेव्हा हा माथाडी कामगार आपल्या घामातला निधी उपलब्ध करून याच देशाच्या आणि राज्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. मी आज आपल्याला ग्वाही देतो की आमचा 1 दिवसाचा रजेचा पगार हा आम्ही मुख्यमंत्री सहाय्य निधीला देतो, आणि आमचं महाराष्ट्रातला असलेला, बीडचा असेल, सोलापूरचा असेल, जालन्यातला असेल, हिंगोलीतला असेल, वाशिमचा असेल, लातूरचा असेल, जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिथला माथाडी कामगार सुद्धा आहे. अशा ठिकाणच्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी आमचं योगदान राहील, अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे रावल साहेब आम्ही घेतो. मगाशीच आपण वरती मीटिंग घेतली,
तेव्हा कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण सूचना केलेल्या राहुल साहेब की 1 दिवसाचा कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या या कर्तव्याची जाणीव आमच्या नेत्यांनी करून दिलेली आहे. मी फडणवीस साहेबांना बघितल्यानंतर एवढंच सांगतो, त्यांचं मन फार हळवं आहे. फडणवीस साहेब, तुमचं मन फार हळवं आहे. आमच्या हळव्या मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की माथाडी कामगारांच्या प्रश्नातला 1 दिवस फक्त आम्हाला द्यावा आणि तुमचा निर्णय आम्हाला अंमलबजावणी करावा अशा प्रकारची विनंती करतो. मला माहिती आहे आता तुम्ही सगळी सरकार, सर्व यंत्रणा सगळं एकाच माणसाच्या नेतृत्वाखाली चालते आहे, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. आमचे प्रश्न तेच आहे. प्रश्न फार नाही. काळ बदलला, स्पर्धा आली, संकट आली, संघर्ष आला, बदनाम पण झालो आम्ही. परंतु आम्हाला एकच वाटतं की अण्णासाहेब पाटलांचा हा कायदा जिवंत राहावा. आणि तो जिवंत राहण्याची भूमिका सातत्याने आपण घेतलेली आहे. मी असं म्हणणार नाही, तर पक्षीय राजकारण नाही, पण मी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून, नरेंद्र तिडक्यांपासून, वसंतदादापासून, शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी जे मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशीपासून, गोपीनाथ मुंडेपासून सगळ्यांनी, आणि तुम्ही सुद्धा, गणेश नाईक दादा इथं आहे, तर आमचे पालकच आहे, या सगळ्यांनी आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काळ बदलल्यानंतर स्पर्धा वाढलेली आहे साहेब. त्या स्पर्धेमध्ये 2-3 सूचना फक्त आपल्याला कळणार आहे. मला खात्री आहे की आज आमचे देवाभाऊ जाताना पुढच्या आठवड्यात माथाडी कामगारांच्या पदरामध्ये काहीतरी देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. एकच मुद्दा आहे साहेब, घराचा प्रश्न आपल्याकडे आहे. घराचा प्रश्न आपण मार्गी लावाल. वडाळा, चेंबूर अतिक्रमण झालेले आहेत. अपेक्षा लोकांची एवढीच आहे ती घरं लगेच ताब्यात मिळावी. आम्ही सगळ्यांनी बैठक पण घेतलेली आहे. इथे रुणावळे साहेब पण आलेले आहेत, विजय सावंत आलेले आहेत. आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही तुमच्या पुढे कुठे जाणार नाही, परंतु ही घरं लगेच ताब्यात मिळण्यासाठी महानगरपालिकेचे निकष, नियम सगळे बघून जास्तीत जास्त कामगारांना काय देता येईल याच्या बाबतीमधला आपण निर्णय घ्यावा. वडाळा आणि चेंबूरचा घराचा प्रश्न मार्गी लावताना 2 प्रश्न आपल्याकडे मांडणार आहे, कारण तुम्ही भावनिकतेने घेतलेला निर्णय हा मार्गी लागेल अशी आमची अपेक्षा आहे. 2 प्रश्न एवढेच आहे. समोरच सिडकोची कामं चाललेली आहे. सिडकोचा आम्ही एक मोर्चा काढला होता साहेब. गणेश नाईक साहेब इथं मंदाताई आहेत, त्यांनी पण मंदाताईंनी अर्ज वगैरे दिलेला आहे. त्या नेहमी विक्रम पाटील आम्ही सभागृहात विषय मांडला होता. त्या सभागृहामध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या घराच्या किमती एवढ्या आहेत की खाजगी बिल्डराच्या पेक्षा त्या जास्त आहेत. आपण पंतप्रधान आवास योजनेमधून दिलेल्या घरांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी ते दर कमी करत असताना आमची एक विनंती आहे, आपण खास बाब म्हणून आम्हाला 5% देत आहे माथाडीना रिझर्वेशन, पण घराच्या समोरून चालत येऊन माथाडी कामगार यायचा असेल तर या समोरच्या सगळ्या असलेल्या घरांना माथाडी कामगारांना देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला तर आमचा माथाडी कामगार 17 सेक्टरमध्ये नवी मुंबई राहतो हा एक चांगला संदेश जाईल. अशा प्रकारचा आपण निर्णय घ्यावा आणि चांगल्या कमी किमतीमध्ये घरं द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. साहेब, माथाडी कायद्याबद्दल आपल्याला बोलत आहे, पणन मंत्री इथं आहेत. रावल साहेब, संचालक बदलले की लगे भरती प्रक्रिया होते. इथं नाशिकची लोक आहेत साहेब. विनंती एवढी आहे की दरवेळेला आपण स्थगिती दिलेली आहे. कामगार कायदा मोठा का पणन कायदा मोठा? आमची आपल्याला विनंती आहे की आता पूर्वीसारखे धंदे राहिले नाही, कारण मुक्त अर्थव्यवस्था झालेली आहे. माझ्या नवी मुंबईची बाजारपेठमधला कामगार सुद्धा आज बेकार झालेला आहे. आमचं म्हणणं आहे की आवश्यकता नसताना फक्त संचालक तिथे मापाडी निकषामध्ये आणि हमाल भरती करण्याचा तो निर्णय घेतोय त्याला ताबडतोब रद्द करावा अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी आपल्याला आहे. आणि ते करत असताना बाजार समितीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत ते आपण मांडावे. आपण पण फार दयाळू आहात. आम्ही मंत्री बघतो, तोंडावर बोलतो. मंत्री असतो तो सर्वांना समजून घेणारा असतो की त्याच्यावर आमचं प्रेम निर्माण होतं. राहुल साहेब, तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने आहात. तो निर्णय तुम्ही घ्याल आणि आमच्या लोकांना न्याय द्याल अशा प्रकारची विनंती करतो. मुख्यमंत्री साहेबांना एवढीच सांगणार आहे, मला वाटतं की मंदाताई आहे तिथं, गणेश नाईक आहेत, सगळ्यांना आम्हाला माहिती आहे या बाजारपेठमधला बाजारी आणि बाजारपेठमधला माथाडी व्यापारी एक 2 नाण्याच्या 2 बाजू आहे साहेब. आता आपले आयात धोरण आहे. पूर्वीच्या दिवशी आपण स्वदेशीचा नारा दिलेला आहे.
स्वदेशीचा नारा देताना आमची अपेक्षा एवढीच आहे की आयात धोरणामध्ये परदेशातली वस्तू ज्या येतात धान्य वगैरे त्याला कुठंतरी नियंत्रण केलं तर हा मुंबईचा बाजारपेठमधला व्यापारी हा जगाची स्पर्धा करू शकतो अशा प्रकारची भूमिका मला या ठिकाणी वापरायची आहे, जेणेकरून इथे माल आला तर इथला धंदा चांगला होईल. आणि काही लोकांना सूट दिलेली आहे, ड्रायफ्रूटवाल्यांना सूट दिली आहे, रवा मैद्यावाल्यांना सूट दिली आहे, आट्याला सूट दिली आहे, साखरेला सूट दिली आहे. आमचं म्हणणं आहे बाजार समितीच्या कक्षेमध्ये आम्हाला अधिकार प्राप्त करून द्यावा. तो जर झाले तर कोणताही त्या जगातला कोणताही माणूस या बाजार समितीच्या व्यापाऱ्यांशी आणि माथाडींशी स्पर्धा करू शकणार नाही. हा विश्वास तुम्हाला अण्णासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या व्यासपीठावरून देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, प्रश्न तुमच्यासाठी क्षुल्लक आहे. तुम्ही मनात घेतलं तर एका दिवसात निर्णय होईल. फक्त मनात घ्यावं आणि आदरांजली आमच्या अण्णासाहेबांना द्यावी. पुढच्या वेळा येईल त्यावेळेला आम्हाला खात्रीने सांगायला वाटेल की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनी या 25 सप्टेंबरला आज दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली, त्याचा सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की विरोधक असला तरी तुम्ही प्रेमाने घेता. त्यामुळे या असलेल्या सर्व भूमिकेतून आमचा सर्वांचा धर्म एकच आहे, तो माथाडी कामगार आहे. आणि या माथाडी कामगारांचा मापाड्यांचा प्रश्न आहे, त्यांना बाजार समिती नियुक्त करावी, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. फक्त आम्हाला एकच आधार असावा की ज्या वेळेला पूर्वीच्या सरकारमध्ये माथाडी कामगारांचा प्रश्न म्हटल्यानंतर अण्णासाहेबांची संघटना म्हटल्यानंतर लगेच आधार दिला जात होता, तसाच आधार तुमच्या माध्यमातून मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. एक सांगतो, काल बोर्ड मेंबरशिप दिलेली आहे. एवढी ताकद असताना आम्हाला तिथं नियुक्त्या केलेल्या नाही. कोणाला केल्यात मी त्याच्यावर बोलणार नाही. आमचं म्हणणं आहे ज्यांच्या पाठीमागे एवढे कामगार आहेत त्यांच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं तर बोर्डाचा कारभार चांगला चालू शकतो. आणि तशा प्रकारचा भले आम्हाला नाही दिलं तरी चालेल, पण माथाडी कामगाराला कोणाला जरी दिलं तर तो अण्णासाहेबांचा माथाडी कामगार तिथं सदस्य आहे याचा निश्चितपणाने आम्हाला आनंद होईल. आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना मनापासून धन्यवाद मानतो. आणि मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीसांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आजचा 25 सप्टेंबरचा 92 जयंतीचा कार्यक्रम हा आश्वासनाचा नव्हे तर पूर्ततेचा होईल. आणि ती पूर्तता करण्यासाठी आजही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. ज्या ज्या वेळा या देशावर राज्यावर संकट येईल, उद्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावत असताना आम्हाला अभिमान वाटेल की जयंतीच्या दिवशी आम्ही काय केलं, तर अण्णासाहेबांचा पाठराखण आणि शिकवण घेऊन आम्ही सरकारच्या या बळीराजाला महाराष्ट्राच्या मदत करण्यासाठी उभा राहिलो, हा संदेश देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे माझ्या सर्व लोकांना विनंती आहे, आमच्या सर्व कृपादृष्टी द्यावी. आता पक्ष आणि तेवढ्याच संघटना निघतात. संघटना निघालाय की त्यांना ताकद मिळते. हे आमचे सगळे जुने कार्यकर्ते आहेत, यांना आता आदर्श माथाडी पुरस्कार मिळालेला आहे. तो पुरस्काराचा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा. मंदाताई असेल, संजीव नाईक असेल, शिवेंद्र राजे असेल, त्यानंतर आमचे गणेश नाईक साहेब असेल, हे आम्हाला सहकार्य करतायत. सगळ्यांना विनंती आहे, ताकद मजबूत ठेवा. संघटना ही सरकारच्या पाठीमागे उभं राहत असताना संघटनेची ताकद असेल तरच आपल्याला महत्त्व असतं. हे महत्त्व टिकवायचं असेल तर अण्णासाहेबांचे विचार आणि अण्णासाहेबांची संघटना मजबूत ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. वेळ फार कमी आहे, परंतु शेतकरी, कामगार, पददलित, वंचित घटक अशा सर्वांना समन्वयाने न्याय देऊन त्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी यानंतर मी आपले लाडके नेते नरेंद्रजी पाटील साहेबांना. भारत माता की. तर आवाज जोरात पाहिजे, वेळ कमी आहे. भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे की जय. भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची 92वी जयंती, त्याचबरोबर जगाला अंत्योदयाचा विचार देणारे पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांचीही जयंती आज आहे. मी या माथाडी आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक वेगळा संदेश देणाऱ्या या दोन्ही महापुरुषाला प्रणाम आणि वंदन करून आज
आमच्या माथाडी कामगारांच्या मेळाव्याला खास करून सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या सरकारचं आणि देवाभावांचे विचार देण्याकरिता उपस्थित राहिलेले आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दुसरे नेते कॅबिनेट मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे दुसरे पणन मंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, आमचे दुसरे साताऱ्याचे बाबाराजे कॅबिनेट मंत्री आदरणीय शिवेंद्रराजेजी भोसले साहेब, आमचे आमदार मंदाताई म्हात्रे, आमचे दुसरे आमदार प्रशांतजी ठाकूर, आमचे मित्र सहकारी आमदार आदरणीय निरंजनजी डावकरे साहेब आणि त्याचबरोबर आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब आणि खास करून श्री आपले विक्रांतजी पाटील साहेब आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे वडाळ्याचे विकासक आदरणीय सुबोधजी रुनवाल साहेब ज्यांनी आपले विचार मांडले, ते आमचे संघटनेचे नेते आदरणीय शशिकांतजी शिंदे, गुलाबराव जगताप, तानाजीराव जगदाळे, त्याचबरोबर आमचे सर्व अध्यक्ष, सर्व व्यासपीठावरती पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आज वेळ कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खूप काही मिनिटात बोलणं हे मला शक्य होणं दिसत नाही. तरीही आजचा विशेष सत्कार साहेबांचा आम्ही आज आयोजित केलेला आहे. स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी माथाडी चळवळीबरोबर एक आगळा वेगळा विचार महाराष्ट्राला दिला, तो म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण. 1980 ते 1982 पर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त दौरे करून त्यांच्या हे लक्षात आणून दिले की जातीपातीचं राजकारण जर भविष्यामध्ये टाळायचं असेल तर आर्थिक निकषावरती आरक्षण ही साहेबांनी त्यावेळेला मागणी केली. या मागणीला साहेबांनी एका मोर्चाचं स्वरूप दिलं आणि तो मोर्चा एका गल्लीबोळामध्ये नव्हता, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील असणाऱ्या मराठा बांधवांना आणि ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळत नव्हते या सगळ्या मंडळींनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. ज्या माथाडी चळवळीमध्ये काम करता एक सामान्य गावामध्ये येऊन शहरामध्ये हमाली केली. हमाली करता स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय नरेंद्रजी तिडके साहेब आणि स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा काँग्रेसचा कार्यकर्ता पण सदैव हिंदुत्ववादी विचाराचा होता. कारण वडिलांनी त्या ठिकाणी 22 मार्च 1982 ला जो मोर्चा काढला होता त्यामध्ये त्यांनी मागणी काय केली होती तर भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी जयंती मोठी उत्साहाने साजरी झाली पाहिजे. धर्मांतराचा विषय त्यावेळेला स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी मांडला होता. असंख्य विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडत असताना त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी यांनी गांभीर्याने घेतलं नाही. आज आपण एका मोर्चाला सामोरं गेलो. गणपतीमध्ये मुंबईमध्ये आंदोलनकर्ते आले. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे की या राज्यामध्ये कित्येक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांनी मराठा समाजाला विषयाला स्पर्श केला नाही. परंतु ज्या दिवसापासून देवाभाऊ महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसले त्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम देवाभाऊंनी त्या ठिकाणी केलं हे मी गर्वाने सांगतो. आम्ही पण साहेब टीकेला सामोरं गेलेलो आहोत. तुमचं एक भाषण साताराचं गाजलं. नरेंद्र आणि शिवेंद्र बाबाजी आपण शिव्यावरती लक्ष द्यायचं नाही तर आपण कार्यावरती लक्ष द्यायचं. आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक केलं. स्वाभिमानाने सांगतो माझ्या देवाभावांनी मला सांगितलं म्हणून तळागाळातील गावामध्ये जाऊन आम्ही हे यश प्राप्त करू शकलो. देवाभाऊ काय बघताना काही लोक राजकारणामध्ये बघतात, काही लोक गुवाहाटीला बघतात, परंतु देवाभाऊंनी सदैव महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी विचाराच्या असणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी हे जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आंदोलनाच्या वेळेला टीका टिप्पणी झाल्या, आमच्यावरती पण झाल्या. आमच्या जवळची लोक बोलायला लागली साहेब जे चाललंय ते योग्य नाही. मी म्हटलं आपला आदर्श कोण आहे? स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने आपण काम करतो. राजकीय आदर्श कोण आहे तर आमचा देवाभाऊ आहे जो हजारो लाखोचं विष पचवतो पण टीका टिप्पणी करणाऱ्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या कामाने उत्तर देतो हे आमचा देवाभाऊ आहे. आणि म्हणून मेळाव्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम घ्यावा असं आमचं दरवर्षाचं स्वप्न होतं. गेल्या काही वर्षापासून विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली. आपण घाईघाईमध्ये येत होता आणि जात होता. मराठवाड्याची परिस्थिती फारच बिकट आहे साहेब. मराठवाड्यामध्ये मी तालुका दौरा केलेला आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी फिरलो नसेल
तितका मराठवाड्यामध्ये मी महामंडळाच्या माध्यमातून फिरलेलो आहे. साहेब, परिस्थिती बिकट आहे. कुणाचं घर गेले वाहून, कुणाची गाय वाहून गेलेली आहे. काही महामंडळाचे लाभार्थी ज्यांना काही दिशा मिळत नाहीये. माझी विनंती आहे, आज आमचे MD विजयजी देशमुख आलेले आहेत. आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेऊ की ज्या लाभार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये आम्हाला काही योगदान देता आलं तर आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी परवानगी द्यावी. आज शिंदे साहेबांनी काही मुद्दे मांडले. नक्कीच साहेब, बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय घडतं हे मला सांगायची गरज नाही. आमच्या नवी मुंबईचे काही पत्रकार दरवेळेला त्या चॅनलवर ते मांडतात. साहेब, कालची परिस्थिती अशी आली, हे मुद्दा म्हणून मी कुणाला टोचून बोलत नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री खड्ड्यामध्ये यावं असा प्रयोजन होता आणि त्याची जबाबदारी कुणाची तर बाजार समितीची. बाजार समितीची जबाबदारी होती की राज्याचे प्रमुख येत असताना त्या रस्त्याची डागडुजी आहे का नाही, स्वच्छता आहे का नाही. परंतु काल आयुक्त यांचा विशेष आभार मानतो शिंदे साहेबांचं की शिंदे साहेबांनी काल पाहणी केली आणि रात्रीच्या रात्री साहेब डांबर टाकलं. आता कुणीतरी म्हटलं आमचं कोर्टामध्ये केस चालली होती, आमचं लक्ष नव्हतं. रावल साहेब, हे सगळं जर आम्ही खोदून काढलो ना तर लय अडचणीचं होईल. आणि शिंदे साहेबांनी आता मुख्यमंत्र्यांना मुखत्यार पत्र सही करून दिलंय. बाजार समितीचा तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, पण आमच्या माथाडी कामगारांची इथं रोजगार वाढला पाहिजे, आमच्या व्यापाऱ्यांना सुरक्षता मिळाली पाहिजे, तर या बाजारपेठामध्ये व्यवसाय वाढेल, नाहीतर आम्ही देशोधडीला लागेल ही परिस्थिती आहे. साहेब, टाटा सारखा प्रश्न आज कामगार मंत्र्यांची आम्हाला उपस्थिती होती. खरंच आहे, नवीन कामगार मंत्री येतात, आमची अपेक्षा असते. परंतु साहेब, असं काय घटक आहे जो कामगार मंत्र्यांना लगेच त्यांना खुश करतो? कुणी पेढं देतंय, कुणी बर्फी देतंय, कुणी गुलाबजामुन देतंय आणि त्या कामगाराला मोहित करतंय कामगार मंत्र्याला. आणि आम्ही त्या ठिकाणी बोंबलत बसतोय, साहेब आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर खंडणी टाकली, आमच्या मुकादमाला मारलं, पण 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 आम्हाला न्याय मिळत नाही. आकाश फुंडकर साहेब आले. भाऊसाहेब फुंडकरांचा मुलगा आहे, ज्यांनी बुलढाण्यामध्ये आणि मराठा समाजामध्ये भाऊसाहेब फुंडकरांचं मोठं योगदान आहे. आम्हाला विश्वास आहे आकाश फुंडकरांनी बैठक घेतली आहे, तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आणि शिंदे साहेबांना पण जोडीला बसवा, त्या टाटाचा प्रश्न मार्गीस लावा, नाहीतर मलाही त्या ठिकाणी कधीतरी. साहेब, 250-300 कामगार आमचे आहेत. खंडीचा गुन्हा दाखल होतो, कामगारावरती गुन्हा दाखल होतो, मर्डर होतो आमच्या मुकादमाला. आज 2 कामगारावरती खंडणी झाले, उद्या मुकादम मरायला लागले, उद्या आम्हाला पण वाटेल आम्हाला बायका मुलं आहेत. पण आमचे कामगार घाबरले नाही, त्यांनी अण्णासाहेबांची छत्री सोडली नाही, अण्णासाहेबांच्यावरती विश्वास ठेवला. म्हणून संघटनेमध्ये आलेले तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. महामंडळाचे प्रश्न आहेत, बाजार समितीचे प्रश्न आहेत. एकच विनंती करतो, आपण बैठक घ्या साहेब. आपण मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पहिल्या टप्प्यावर दे साहेब 2दा वर्षा बंगल्यावर आलो होतो. मी नाही, माझे माथाडी कामगार आले होते. आणि आजही माथाडी कामगार म्हणतात मागच्या वेळेला आम्ही वर्षावर गेलो, 6 तास वाट बघितली, पण आम्हाला काय देऊ नाही पावला. पण आता तरी आपण वेळ द्यावा आणि खास जवळचे कार्यकर्ते, आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते यांना आपण वर्षावर बोलून त्यांच्याशी विचारपूस करावी. कारण आम्ही कुणाच्या जीवावर असतो हे समोर बसलेले माथाडी कामगारांच्या जीवावर आम्ही संघटना चालवतो. आम्हाला कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही उद्योगपती मदत करत नाही, तर आम्हाला आमचा कामगार हा वर्गणी देतो आणि त्यांच्या वर्गणीने साहेब आम्ही या ठिकाणी उभे आहोत हे जाहीरपणे मी सांगतो तुम्हाला. बाजार समितीमध्ये बाकीच्या विषयावरती कमीच बोलतो, पण वडाळ्याबद्दल बोलेल. साहेब, आपण मुख्यमंत्री असताना वड्याची बैठक घेतली. महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादांनी एक असा निर्णय दिला जो इतिहासामध्ये कधीच दिला नाही. 10 पानाची ऑर्डर, आणि त्या ऑर्डरमध्ये ही संस्था स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आणि त्याबरोबर गृहनिर्माण संस्थेची आहे. आणि त्यानंतर कोरोना आला, कोरोनामध्ये काहीच झालं नाही. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा केला, आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही, योग्य मार्गदर्शन मिळालं. रुनवाल साहेब आणि विजय सावंत या ठिकाणी आहेत. आमच्याला तुम्हाला विनंती आहे की रुनवाल आणि विजय सावंत यांच्या माध्यमातून एक सरकारी बैठक घ्यावी आपल्या उपस्थितीमध्ये आणि नगर विकासच्या माध्यमातून आमच्या माथाडी कामगारांना जास्त स्क्वेअर फूटची जागा, स्वस्त दरातली जागा किंवा मोठ्या स्क्वेअर फूटची जागा ही आपल्या नेतृत्वाखाली मिळावी
त्याचं भूमिपूजन पुढच्या डिसेंबरच्या अगोदर आपल्या उपस्थित करावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. साहेब बरंचसं काम केले, आज वेळ कमी आहे, परंतु महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सत्कार होतोय. साहेब तुम्ही सांगितलं म्हणून 1.5 लाख मराठा उद्योजक केले. माझ्या मागे खमक्या माझा देवाभाऊ आहे. महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो, राजकारणामध्ये ज्या वेळेला महामंडळ दिली जाते भ्रष्टाचार होतो. महामंडळाची व्याख्या काय तर भ्रष्टाचार कर, तू पण खा, आम्हाला पण खायला घाल, पक्षाला खायला घाल आणि ज्या समाजाचं काम करतो त्याला कार्यक्रम कर. पण देवाभाऊनी मला सांगितलं, नरेंद्र स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांना शोभलं असं काम कर. या असणाऱ्या पारंपरिक भ्रष्टाचाराच्या विरोधात जाऊन तू नवीन इतिहास घडव. आणि मला सांगायला बरं वाटतं, आनंद वाटतो साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही धाडस केलं. उद्धव ठाकरेंचा काळ गेला तो सोडून द्या, परंतु 1 लाखानंतर 1.5 लाख, पुढच्या काही वर्षामध्ये 5 लाखाचा टप्पा 5 वर्षामध्ये पूर्ण करेल हे मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. भ्रष्टाचार हा राजकीय लोकांचा, महामंडळाचा पारंपरिक व्यवसाय आहे, पण आम्ही पहिल्यांदा भ्रष्टाचाराचा मुद्दा एक मिनिट काय ल कुठला विषय? बसा. अरे यशवंत पेंटचे करते धरते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना. अरे हो की राव. साहेब कामगारांचा रोष हा बरोबर आहे. एशियन पेंटचे धागे दोरे बाबाराजे साताऱ्याचे मालक आहेत. आज जरी उद्या आपले हे येऊ शकले नाही शंभूराजी देसाई, पण एशियन पेंट मध्ये कामगारांना देशोधडीला लावणारे काही कामगार नेते, टाटामध्ये काही कामगार नेते आहेत, ते जरी एकनाथ शिंदेच्या पक्षातले असले तरीही बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या लोकांना आपल्या भाषेमध्ये घोडा लावला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. सातारी भाषा आहे ही, संविधानामध्ये नाहीये, परंतु या भाषेला अनुसरून आपण काम करावं एवढीच विनंती करतो. बरेचसे विषय मराठा चळवळीमध्ये आम्हाला नवीन एक उगम दिसला. मराठवाड्याकरिता आपण खूप चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे कुणबी प्रमाणपत्र. साहेब अण्णासाहेबांचं स्वप्न पूर्ण होताना मला दिसतं, परंतु आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असा प्रकार करावा की आर्थिक निकषावरती आरक्षण हे कधी होईल हे मला माहित नाही. एक असं महामंडळ तयार करावं ज्या महामंडळाला जात म्हणून नसून पण त्याला आर्थिक निकषावरती जो गरीब आहे त्या गरीबाला न्याय मिळावा, तरच आमच्या लोकांमध्ये जातीपातीचं राजकारण काही टप्प्यामध्ये कमी होईल. आणि भविष्यामध्ये जर याला यश या महाराष्ट्रामध्ये चांगलं मिळालं तर नक्कीच आपण देश पातळीवरती न्यावं एवढीच विनंती करतो. आणि माझा लांबलेले विचार मी थांबवतो. जय भवानी, जय शिवराय. यानंतर वेळेअभावी आपले लाडके देवाभाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्याला आमंत्रित करत असताना 2 मिनिटं घोषणा देतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या देवाभाऊंचा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी मराठा समाजाकरता आणि माथाडी कामगारांकरता अनंत कष्ट घेतले, संघटन उभं केलं आणि आपल्या प्राणाची आहुती देखील दिली.
असे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना देखील विनम्र श्रद्धांजली आदरांजली अर्पित करतो। आणि आज पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून पुंजीवाद आणि साम्यवाद यापेक्षा वेगळं व्यक्ती केंद्रित गरीब केंद्रित आर्थिक धोरण असू शकतं हे जगाला पटवून दिलं। त्या पंडित दीनदयालजींना देखील आज विनम्र आदरांजली अर्पित करतो। आजच्या या आपल्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री आणि आपल्या चळवळीशी जवळून जुडलेले सन्माननीय गणेश नाईक साहेब, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पणन मंत्री जयकुमारजी रावल, त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले शशिकांतजी शिंदे, आमदार निरंजनजी डावखरे, खासदार अजितजी गोपछडे, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार कुमार ऐलानी, आमदार विक्रांत पाटील, आमदार मनोज जामसुतकर, त्याचप्रमाणे श्री संजीव नाईक या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आणि निस्वार्थ भावनेने सातत्याने माथाडी कामगार असतील किंवा मराठा समाज असेल याची जे अविरत सेवा करतात ते माझे मित्र आणि छोटे बंधू श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमच्या प्राची वहिनी, मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर गुलाबराव जगताप, एकनाथराव जाधव, चंद्रकांत पाटील, भारतीताई पाटील, विजयजी सावंत, राजेशजी पाटील, रामचंद्रजी घरत, रमेशजी पाटील, सुबोधजी रुणवाल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, दरवर्षी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मी येत असतो। खरं म्हणजे आता हा देखील एक माझा रेकॉर्ड झाला असेल की सर्वाधिक वेळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला येणारा मुख्यमंत्री हा देखील मीच असेल। पण याचं कारण आहे, अशा प्रकारचे निस्वार्थ सेवा करणारे नेते हे इतिहासामध्ये आपल्याला विरळच पाहायला मिळतात। आपला संपूर्ण घर संसार परिवार हा एखादी व्यवस्था उभी करण्याकरता कुर्बान करून टाकायचा, अशा प्रकारची भावना असणारे नेते हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी आढळतात। आणि त्यापैकी एक नाव हे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचं होतं की ज्यांनी माथाडी समाजाकरता एक मोठं संघटन उभं केलं। आणि हा जो सामान्य आमचा माथाडी कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातनं, सातारा जिल्ह्यातनं, आसपासच्या जिल्ह्यातनं या ठिकाणी मुंबईमध्ये आला होता, या कामगाराला स्थैर्य मिळालं पाहिजे। आपल्या पाठीवर ओझं उचलणारा आणि ज्याची सातत्याने पिळवणूक होत होती, ज्याला कदाचित मानवाचं जीवन देखील योग्य प्रकारे मिळत नव्हतं, अशा कामगाराचा आवाज म्हणून
स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी ही चळवळ हातामध्ये घेतली आणि त्यांनी या चळवळीला एक संघटित स्वरूप दिलं, ज्या स्वरूपाचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रातली माथाडी चळवळ याची पाळंमुळं इतकी खालपर्यंत गेली की या चळवळीला कोणी थांबवू शकत नाही, या चळवळीला कोणी बंदिस्त करू शकत नाही. आणि हा जो माथाडीचा कायदा आहे, हा कायदा आणि ही चळवळ अजरामर करणारी अशा प्रकारची संघटना ही या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी उभी केली. त्या गरीब माथाडी कामगाराला आवाज मिळाला, त्याला सुरक्षा मिळाली, त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार हा अण्णासाहेबांनी दिला. आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं त्यांच्या 92व्या या जयंतीला आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. एकीकडे माथाडीचा विचार करत असताना अण्णासाहेबांच्या हे देखील लक्षात आलं की एक बहुसंख्य समाज आहे, बहुजन समाज आहे आमचा मराठा समाज, की ऐतिहासिक दृष्ट्या ज्या समाजाने एक मोठं योगदान दिलेलं आहे, पण काळाच्या ओघामध्ये शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या कुठेतरी या समाजाची पिछेहाट झाली आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या देखील हा समाज अडचणीत आलेला आहे. एकेकाळी गावगाड्याचा कारभार पाहणारा समाज आज कुठेतरी अडचणीचं जीवन जगतोय आणि म्हणून त्या समाजाला न्याय देण्याकरता एक मोठा लढा हा अण्णासाहेबांनी उभारला. आणि आपल्याला माहिती आहे की या लढ्यामध्येच पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय देण्याकरता जर कोणी बलिदान दिलं असेल तर ते कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. आणि त्यांच्या बलिदानातून ही संपूर्ण चळवळ या ठिकाणी उभी राहिली. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाची चळवळ असेल, मराठा न्याय हक्काची चळवळ असेल, याच्याकडे कधीही राजकीय चष्म्यातनं मी बघितलं नाही. कायद्याच्या चौकटीत बसून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण केला. पहिल्यांदा मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं, ते उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयातही बराच काळ टिकलं. शेवटी काही कारणाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. पुन्हा शिंदे साहेबांच्या काळामध्ये आपण आरक्षण दिलं, ते आरक्षण आजही कायम आहे. पण त्याचसोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये आमचा जो समाज आहे याच्याकडे जातीची प्रमाणपत्र मिळवण्याकरता जे पुरावे आवश्यक आहेत ते पुरावे नव्हते. कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी इंग्रजांचं राज्य असल्यामुळे इंग्रजांची जी काही रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती होती त्याचे रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी तो रेकॉर्ड वापरता आला. पण मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर 1948 पर्यंत निजामाचं राज्य असल्यामुळे निजामाकडे रेकॉर्ड होता आणि म्हणून इथल्या मराठा समाजाला रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आरक्षणापासून वंचित राहावं लागत होतं. आणि म्हणून हा रेकॉर्ड प्राप्त करून घेणं याकरता आपण शिंदे कमिटी तयार केली आणि मग हा रेकॉर्ड पुरावा म्हणून वापरता आला पाहिजे याचा निर्णय हा परवा या ठिकाणी ज्यावेळेस श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं त्यावेळेस राज्य सरकारने हा निर्णय घेतला की पुरावा म्हणून याचा वापर करता येईल. आणि त्यामुळे पुराव्या अभावी मोठ्या प्रमाणात वंचित असलेला आमचा समाज हा आता या आरक्षणाकरता पात्र झाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज एक प्रकारे अण्णासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीला हातभार लावण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केलं. मागच्याही काळात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमचं आरक्षण काढून टाकलं त्याही वेळेस आपल्या सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून EWSचं आरक्षण, आर्थिक मागासाचं आरक्षण हे आपल्या मराठा समाजाला उपलब्ध करून दिलं.
आणि त्याही काळात जवळजवळ 10% आरक्षणापैकी 85% जागा या मराठा समाजाला त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. पण हे सगळं एकीकडे असताना एक गोष्ट आमच्या लक्षात नेहमीच आली की आपल्या मराठा समाजाला नुसतं आरक्षण देऊन मराठा समाजाचे सगळे प्रश्न सुटणार नाही. एवढा मोठा समाज आहे, त्या मनाने नोकऱ्या या तेवढ्या मोठ्या प्रमाणात निघत नाहीत. आणि म्हणून मग ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस काही निर्णय आपण घेतले. मराठा समाजातल्या आमच्या तरुणांना उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना आपण सुरू केली. पैशाअभावी डॉक्टर, इंजिनियर, MBA, BBA या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या तरुणींना शिकता येत नव्हतं आणि म्हणून त्यांना शिक्षणाचं दालन आपण उघडं करून दिलं. त्याकरता आपण शैक्षणिक प्रतिपूर्तीची योजना ही तयार केली. मग प्रश्न आला, शैक्षणिक प्रतिपूर्ती तुम्ही देतात पण शहरामध्ये राहण्याची व्यवस्था आमच्याकडे नाही, त्यात काय करायचं? आपण हॉस्टेल काढणं सुरू केलं. हॉस्टेलला उशीर होता म्हणून मग आपण निर्णय घेतला 60,000 रुपये आमच्या मराठा तरुण तरुणींना त्या ठिकाणी भत्ता म्हणून दरवर्षी देण्याचा आपण निर्णय घेतला की ते त्या ठिकाणी खोली करून राहू शकतील, मेसमध्ये जेवू शकतील आणि राहण्याची व्यवस्था नाही, नातेवाईक नाही, म्हणून कोणालाही शिक्षण सोडण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण सुरू केली, जी आजही मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणांकरता त्या ठिकाणी काम करते आहे. तिसरं आपण जी योजना तयार केली की आमच्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. आमचे मराठा समाजाचे तरुण MPSC UPSCत गेले पाहिजे म्हणून आपण सारथीची निर्मिती केली आणि सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग सुरू केलं. मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत UPSC, IAS, IPS मध्ये सारथीच्या माध्यमातून आपल्या 112 तरुणांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली. ते IAS आणि IPS ऑफिसर म्हणून आता त्या ठिकाणी काम करतायत आणि MPSC मध्ये 1048 तरुण तरुणी या सारथीच्या माध्यमातून आता वेगवेगळे अधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये त्या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्यामुळे आता हा टक्का देखील आपल्या समाजाचा मोठ्या प्रमाणात वाढतोय. यासोबत आपण सारथीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या, ज्या योजनांच्या माध्यमातून 8,38,477 तरुणांना सारथीच्या योजनांचा लाभ हा आतापर्यंत आपण दिला, ज्यातनं वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण त्यांना मिळाली. पण त्याचवेळी आमच्या मनामध्ये एक विषय होता की स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नावाचं महामंडळ हे स्ट्रेंथन करून या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा तरुण आपल्याला उभा करायचा आहे. आणि म्हणून मराठा समाजाचे उद्योजक हे तयार करण्याकरता आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, ते स्ट्रेंथन केल्यानंतर हा प्रश्न होता की प्रामाणिकपणे या महामंडळाचं काम कोण करू शकेल. आणि एकच नाव आमच्या समोर होतं, नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं. त्यांना हे काम आपण दिलं आणि नरेंद्रजींनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. एकेका तालुक्यामध्ये जाऊन उद्योजक शोधायचे, मुलांना ट्रेनिंग द्यायचं, त्यांना कर्ज मिळवून द्यायचं, त्यांची प्रतिपूर्ती करायची. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यांच्या माध्यमातून 1.5 लाख तरुण जे नोकरी मागणारे होते ते नोकरी देणारे झाले, उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार झाले. आणि त्यांना किती आपण पैसे दिले आहेत माहिती आहे? कर्जाच्या रूपाने 13,500 कोटी रुपये हे मराठा समाजातल्या तरुणांना आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो, संपूर्ण भारतामध्ये देशाची महामंडळं, राज्याची महामंडळं, कुठलंही महामंडळ आपण पहा, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आणि एवढे लाभार्थी हे केवळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आहे. म्हणजे ऑल इंडियाचा रेकॉर्ड हा या महामंडळाने या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि मला हा आनंद आहे की नरेंद्रने हे ठरवलं आहे
की या ठिकाणी 5 लाख उद्योजक तयार करायचे, कारण 5 लाख उद्योजक तयार होतील तर 50 लाख तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणून एक महत्त्वाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलंय आणि त्याकरता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की मराठा समाजाचा विचार करताना आम्ही समाजातले जे इतर घटक आहेत, आमच्या छत्रपती शिवरायांचे जे मावळे आहेत, आमचे अलुतेदार बलुतेदार आहेत, आमचे ओबीसी मायक्रो ओबीसी आहेत, आमचे भटके विमुक्त आहेत, यांच्यावरही कुठलाच अन्याय होऊ दिला नाही. त्यांनाही सोबत घेऊन आम्ही हे काम या ठिकाणी केलं. याचं कारण छत्रपती शिवरायांचे मावळे हे मराठाही होते, ते ओबीसी होते, ते 18 पगड जातीचे लोक होते, ते 12 बलुतेदार होते, ते अलुतेदार होते. हे सगळे एकत्रित राहिले तर छत्रपतींचा वारसा आपण सांगू शकू, तर आपण हे म्हणू शकू की छत्रपतींच्या पावलावर माझा महाराष्ट्र चाललेला आहे. आणि म्हणून समाजाला एकमेकांसमोर आणून समाजामध्ये दुरी निर्माण करणं, त्यांच्यामध्ये भांडण निर्माण करणं हे कधीच आम्ही होऊ देणार नाही, हे आम्ही होऊ दिलं नाही. आणि यापुढेही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार हाच आमचा विचार या ठिकाणी असणार आहे. आणि हीच शिकवण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेली आहे. आज माथाडी कामगारांच्या संदर्भात वेळोवेळी अनेक निर्णय घेण्याची या ठिकाणी वेळ आली. त्यावेळी निर्णय घेत असताना आमच्या सरकारने माथाडी कामगाराचंच हित बघितलं. अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. काही लोक चळवळ बदनाम करतात, काही लोक चळवळीमध्ये भ्रष्टाचार करतात आणि मग त्यातनं एक भावना तयार होते की चळवळ थांबली पाहिजे. पण आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं, जो भ्रष्टाचारी आहे त्याला बाजूला करा, पण चळवळ ही मजबूतच राहिली पाहिजे. माथाडी चळवळ ही अधिक मजबूत कशी करता येईल हाच प्रयत्न सातत्याने आपण केला. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, यापुढेही ही चळवळ मजबूत करण्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी निश्चितपणे आम्ही करू. आणि एवढंच नाही तर आत्ता जे प्रश्न शिंदे साहेब तुम्ही आणि नरेंद्र पाटीलजी तुम्ही दोघांनी मांडलेले आहेत, मी तुम्हाला आश्वस्त करतो, तो टाटाचा प्रश्न असेल, तो आमच्या सातारा जिल्ह्यातला एशियन पेंटचा प्रश्न असेल, तो आमच्या नाशिकच्या लोकांचा प्रश्न असेल, तो सिडकोच्या घराचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर येत्या 15 दिवसाच्या आत मी बैठक लावीन. हो, सिडकोचा प्रश्नही महत्वाचा आहे, तोही घेणार. यस नक्की. या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात पुढच्या 15 दिवसामध्ये मी बैठक घेईन आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे, या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू. एवढंच नाही तर वडाळ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की राहू द्या काय आपले लोक आहे सगळे, पोलीस हो इन्स्पेक्टर साहेब राहू द्या आपले लोक आहेत ते, कोणीच नाही आहे, सगळे आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते. त्यामुळे वडाळ्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे. मागच्या काळातही ज्यावेळेस वडाळ्याचा विषय हा पूर्णपणे बंद झाला होता, अरे थांब रे बाबा, आता थांब, मी घेतो ना, थांब माझं भाषण होते, थांब, चल बसा तिथे, बसा तिकडे बसा, मी घेतो, चल बस. वडाळ्याच्या संदर्भात देखील ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला होता की नेमकं काय होणार, मागच्या काळामध्ये वडाळ्याच्या संदर्भात बैठक घेऊन जे अशक्य होतं ते शक्य करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी घेऊन दाखवले. आणि आता पुन्हा तुम्हाला सांगतो, पुढच्या काळात वडाळ्या संदर्भात बैठक घेऊन जे नियमात जास्तीत जास्त माझ्या माथाडींना देता येईल ते देण्याचा निर्णय हे आपलं सरकार घेईल, हा विश्वास देखील मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि रुणवालजी, तुम्ही जबाबदारी घेतली आहे, माझ्या माथाडी कामगारांना त्या ठिकाणी एका निश्चित कालावधीमध्ये त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण निश्चितपणे या ठिकाणी दूर करू, हा विश्वास मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे हे सामान्य माणसाचं सरकार आहे, सामान्य माणसाकरता विचार करणारं सरकार आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित जे निर्णय आहेत, मग सिडकोच्या घराची किंमत कमी झाली पाहिजे
ही जी तुमची मागणी आहे त्याही संदर्भात पुढच्या 15 दिवसामध्ये त्याची बैठक मी लावणार आणि त्याही संदर्भात आमच्या शिंदे साहेबांना देखील मी बोलवीन आणि आम्ही मिळून एक चांगला निर्णय हा त्या संदर्भात घेण्याचा प्रयत्न करू हा विश्वास तुम्हाला देतो। पुन्हा एकदा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या चरणी नतमस्तक होतो। या माथाडी चळवळीला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।